गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। रामकृष्ण रूप पाहतालोचने रूप पाहतालोचने रूप ब्रह्मरस घेई काळ तुकार वरायचं ब्रह्मरस घेई काळा हरी ब्रह्मरस घेई काळ Ram
अनिक वाचनाचे अनिक वाचनाचे बाबा लोकाय सेजाय बाबा रोगाय सेजाय बाबा लोकाय सेजाय भया रोगाय सेजाय आणि काय सुनकी अनिक काय जुलते अनिक काय जुलते अनिक काय जुलते अनिक काय जुलते अनिका वाचना ते अनिका वाचना तुका तुका अनिका कदा भूताचे अनिका कदा भूता अनिका कदा भूताचे अनिका कदा भूता ब्रह्मरथ येई काढा ब्रह्मरथ येई काढा ब्रह्मरथ येई काढा रथ घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा ब्रह्मरस घेई काढा
हरे ब्रह्मरस घेई काढा जेने पिढा वारेल पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नशिबी भवरुगायचे जाय अनेक काय शिल्लके पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नशिबी तुका म्हणे नव्हे बाधा तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कला भूतांचे पथ्यनाम विठोबाचे पथ्यनाम विठोबाचे अनेक वाचे नशिबी महायुग पेटे तटे मरत्यावर पुंडरी काय दातो मुने समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्म लिंगम भजे पांडुरंग गंगा करो
आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि श्रीपादनाथं गुराजोर्यं मोक्षाणां ज्ञानदानैकदक्षं कुटिक्षेत्रे निवासिनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकराय दयाळा हरे लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये शरणमंता तुम्हालो नामदूता काय भक्तीच्या वाटा मज दावा व्यासुवाटा सेवे लागी सेवक झालो हरे काय माझी वाणी मानेल संतासे रंजव चित्तासे अपुलिया प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांना गेल्या 34 वर्षापासून श्री क्षेत्र मंगळणे तालुका नांदगाव तुमच्या या पुण्य क्षेत्रामध्ये श्रीराम प्रभूचा मंदिराच्या वर्धापन दिनाचा आपण कार्यक्रम करतो आहोत। सुंदर असा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि 34व्या वर्षाच्या 2 क्रमांकाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आयोजकाच्या वतीनं गावकऱ्याच्या वतीनं मला आली। तुमच्या सर्वांचे लाख लाख धन्यवाद। विठ्ठल विठ्ठल। ज्यांच्या मुखारविंदातून ग्रंथराज ज्ञानेश्वरीचं पारायण आपण या ठिकाणी ऐकता आहात हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती प्रल्हाद महाराज जी गावकर, तसेच अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन तुम्ही केलं। हरिभक्त परायण प्रेमाची मूर्ती नंदकिशोर महाराज दौंड तालमणी आणि हरिभक्त परायण जीवन महाराज सदगीर पिंपराळे, हरिभक्त परायण संजय महाराज इप्पर वेहेळगाव बर, हरिभक्त परायण संदीप महाराज चव्हाण आपल्याच गावातील प्रेममूर्ती आहे। हरिभक्त परायण पवन महाराज गुरुकुल मंगळवणे गावातीलच आहे। मायबाप तुमच्या सर्व अतिशय गुणीजन गायनाचार्य विशारद महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे। आमचे मृदंग मुनी नंदकिशोरजी महाराज यांच्या या वारकरी शिक्षण संस्थेतील ही सर्व बाल कीर्तनकार, गायनाचार्य, मृदंगाचार्य आणि तुम्ही सर्व संत मायबाप या ठिकाणी उपस्थित झाला। मला वाटलं
आधी पोटोबा आहे त्याच्यामुळे विठोबाला कोणी येत्या का नाही, पण बरे विठाला विठाला विठाला. आज आहे दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसाची शिवा कीर्तनकार बांधलेला असतो. म्हणून नामवर प्रकरणातील अभंग तुमच्या सर्व संत मायबापाच्या सेवेकरता घेतलेला आहे. मायबाप विचार करा, 34 वर्ष आपले निघून गेले आणि या 34 वर्षामध्ये आपण साधू संतांचा परमार्थ आपल्या गावामध्ये स्थिरवण्याचा आपण प्रयत्न केला. कीर्तन म्हणजे टाइमपासाची जागा नाही, कीर्तन म्हणजे तमाशा नाही, कीर्तन म्हणजे दिल बहिलाने की बात नाही. मायबाप, अरे ज्या जन्माला आलो त्या जन्माचे जर तुम्हाला मला सार्थक करायचं असेल तर बघा, विचार करा, अशी माणसं गोळा होत नाही. ते माणसं एकत्र येण्याकरता काहीतरी नियोजन लागतं. आमच्या गावात कंडारी नाम सप्ताह आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं वाढदिवस आहे या कीर्तनाला, आमच्या तिथं गंगा पूजनाचा कार्यक्रम आहे या कीर्तनाला. अशी लोक गोळा होत नाही, काहीतरी निमित्त लागतं आणि त्या निमित्तानं 100-200 लोक एकत्र येतात. बसलेल्या 100-200 पैकी एकाला जरी अनुमान फटका बसला तर कीर्तन सक्सेस. विठाला विठाला. आमच्या साधू संतांनी हाडाचं काढ रक्ताचं पाणी करून जो विचार मांडला तो कशा करता, कीर्तन कशा करता. मायबाप, आम्हाला धंद्याने न्यायला उद्योग नाही का? कीर्तन कशा करता? जन्माला आलो, माणसाच्या जन्माला आलो, माणसाला ती गोष्ट कळण्यासारखी आहे. माणसाची एवढी अंगरड जाते का ते समजून घ्यायला तयार नाही. विठाला विठाला. जरा बारीक विचार करा, 83,99,999 याने भोगत भोगत जीव इथपर्यंत आला. इथं आल्यानंतर सुद्धा माणसाच्या जन्मामध्ये येऊन सुद्धा जर आपली ओळख आपल्याला झाली नाही, आया वैसा गया नाहक जमाना खोया, येऊन काही फायदा? कोण आपण, मी कोण, हा विचार प्रत्येक जीवानं करायला पाहिजे. आणि एवढ्या करता आमच्या साधू संतांनी विषय प्रयोजन सांगितलेला आहे, अधिकार संबंध सांगितलेला आहे. प्रत्येक जीवाचा अधिकार आहे. जो माणूस म्हणून जन्माला आला, जो माणूस म्हणून जन्माला आला त्याला त्याची ओळख व्हायला पाहिजे. आपण कोणी सकाराम तुकाराम गंपत संपत, आपली ओळख कशाला म्हणतात? आपली ओळख कायला म्हणतात? मुक्काम पोस्ट मंगळणे असं आहे का? कुठे मंगळणे? मंगळवणे तुमचं कुठे दाखवा बरं. कुठे? ही गल्ली म्हणजे का ती गल्ली कुठे दाखवता येतं? दाखवता येतं का? मग नाही का? आमचे कीर्तन ऐकायला 1 किलोचा भेजा लागत होय, नाही तर कीर्तन डोक्यावून जातात. मायबाप, हो, आम्हाला धंदे नाही इतक्या लांब 125 किलोमीटर धडकलो काय करता? विचार करा, ज्या ज्ञानोबा तुकोबांना जो परमार्थ सांगितला तो परमार्थ शेवटच्या माणसापर्यंत जाण्याकरताचा उत्तम मार्ग कीर्तन आहे. यारे यारे लहान थोर याची भलती नारी र. माणसाला ती गोष्ट कळू शकते, तेवढ्या करतात माणसानं देह देऊनी बुद्धिमान केला. कशासाठी जन्माला आलो? लहानाचं मोठं व्हायचं, 2-4 कॅलेंडर काढायचे, 2-4 एकर विकत घ्यायचं आणि तोंड वासून जायचं. अरे कुत्रे मांजर बी करायले. आहार निद्रा भयवैदुनंज सर्व योनीशी समसमान, मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. काय सांगतात? आहार निद्रा भय आणि मैथून हे सगळ्याला, माणसाला आणि बाकीच्या योन्याला 84 लाख योनीला सारखंच आहे. पण आपली ओळख आपल्याला होते का? आपली ओळख करून द्यायला कोणीतरी पाहिजे. हो, आपली ओळख आपल्याला होऊ शकत नाही. बघा, आपली जर ओळख आपल्याला करायची असेल, जरा बारीक ऐका कीर्तन बरं का. हा, जरा बारीक कीर्तन ऐका. आपली ओळख आपल्याला होऊ शकत नाही. उदाहरणार्थ
एखाद्या मुलाची आई आणि वडील दोघंही शिक्षक आहेत, दोन्हीही शाळेवर, जिल्हा परिषद शाळेवर शिकवतात, 35-70 मुलाला शिकवतात ना, का नाही? बरोबर आहे. मग त्यांचे मुलं दुसऱ्या शाळेत काऊन घाली द्या? बरोबर आहे का? त्यांचे मुलं त्याला शिकता येत नाही का? ते लोकांचे 70 शिकू राहिले ना, मग त्याला त्यांच्या मुलाला शिकवता येत नाही का? तशी रीत नाहीये. बरोबर आहे ना? जसं ते आहे तसं हे आहे. आपली ओळख आपल्याला कळू शकत नाही, म्हणून साधू संत सांगतात आपली ओळख करण्याकरता ब्रह्मरस घेई काढा. ब्रह्मरस म्हणजे आमरस. तुमच्याकडे कसं शे? असं शे ना, मला आयरणी नाही यस, थोडी थोडी यस मी बोलस. आमरस होतो ना तुमच्याकडं, होतो का नाही? मग आमरसा सारखा ब्रह्मरस आहे का? मिक्सर मधून काढायचा आणि काटा गिळाचा. ब्रह्मरस कशाला म्हणतात? रस सहज तयार होऊ शकतो, पण ब्रह्मरस अनेक. ब्रह्मरस घेई काढा. काढा अनेक वस्तू एकत्र केल्यानंतर जो तयार होतो त्याला काढा म्हणतात. तुका बरं आहे सांगता, तुला जर तुझ्या अस्तित्वाची ओळख व्हावी असं वाटत असेल, ब्रह्मरस घेई काढा जेने पीडा वारेल. जो मनुष्य जन्म या सृष्टीमध्ये जन्माला आला माणूस म्हणून, त्या माणसाला मरावाच लागतं. मृत्यूलोकीचा हा सिद्धांत आहे. उपजे ते नासे, नासिले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमिगा. माणसाच्या जन्माला आलो, काही असे शिक्का मारून आलो का आपण? आई शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे धन्यवाद. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जाणारे मी राहणारे. त्याचा उत्तर हेच की नाही बाबा? शरीर जाणारे मी राहणारे, मग मी कळाला का? मी कळाय करता ब्रह्मरस. ब्रह्मरस घेई काढा जेने पीडा वारेल. पीडा याचा अर्थ मरण. जन्म आणि मरणाला पीडा म्हटलंय शास्त्रामध्ये संतांनी. जो जन्मला तो मरणार आहे का नाही? तो राजा असो भिकारी असो, काळ विचार करतो का तो लहान आहे, तो सुशिक्षित आहे का तो अशिक्षित आहे का तो कोट्याधीश आहे? काळ विचार करतो की त्याचा? काळ कोणाच्याही मुंडक्यावर पाय द्यायला तयार आहे. त्याला चांगले चांगले वाटी लावले बरं का. 14 चौकडी लंकापती सुद्धा त्याने निले भेंड्या कात्री. 60-60 हजार वर्ष तपश्चर्या करणाऱ्या भुरसुंडीला सुद्धा मरावं लागलं बरं का इथं. हा, जर पिढा वारावा असं वाटत असेल तर तुकोबराय सांगतात, पथ्य नाम विठोबाचे आणि का वाचे नसेवी. हो, नाम कशाला म्हणतात? त्याची ओळख आपल्याला व्हायला पाहिजे. होत नाही जीवाला. नावाला नाम म्हणणारे लोक आहे तुम्ही, आम्ही जाऊ दे, आपण सरळ भावार्थात आहे. जर पथ्य नाम जर जीवनामध्ये आलं नाही मायबाप, तर जन्माला येऊन काही फायदा नाही. नामस्मरणच करावं लागतं, त्याच्याशिवाय उद्धार होत नाही. भवरोगात ऐसे जाय अनेक काय शुल्लकी. भव म्हणजे होणे. प्रत्येक जीव जन्माला आला, कुणाला माय व्हायचं, कुणाला बाप व्हायचं, कुणाला चुलता व्हायचं, कुणाला काका व्हायचं, कोणाला कोट्याधीश व्हायचं, कोणाला भिकारपती व्हायचं, कोणाला नंगचूट व्हायचं का नाही? प्रत्येकाला व्हायचंय. भव म्हणजे होणे. भव रोगा ऐसे जाय अनेक काय शुल्लकी. कशामुळं? पथ्य नाम विठोबाचे अनेक वाचे न सेवी. जर ते नामस्मरण जर केलं तर तुला जन्म मरणाची पीडा नाही. ते जर नामस्मरण केलं तर भवरोगाचं दुःख तुला नाही, असं तुकोबराय सांगतात. तुका म्हणे नव्हे बाधा अनेक कदा भूतांची. कशाची बाधा? तुम्ही आम्ही ज्या भूताच्या मागे लागलो ते भूत आहे. अरे ते भूत नाही सांगायचं इथं तुकोबरायला. ते भूत नाही मायबाप. तुमच्या आमच्या डोक्यात लय बाणी होईल. नको तो विचार जास्त डोक्यामध्ये घुसला आणि खरा विचार निघून गेला. हो, अरे तुम्ही आम्ही एक भूत आहे
आणि आपल्याला आपली ओळख व्हाया करता पथ्य नाम विठोबाची जीवनामध्ये नामस्मरण करा. साधू संतांनी जे केलं, देवादिकांनी जे केलं, ऋषीमुनींनी जे केलं, शास्त्र जे सांगतं तो परमार्थ करा. असा सरळ सरळ भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. विठ्ठल विठ्ठल. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ तुमच्या पुढे ठेवला. मायबाप जरा बारीक विचार करा. आपली ओळख आपल्याला होऊ शकत नाही. जर आपली ओळख आपल्याला झाली असती, जर आपली ओळख आपल्याला झाली असती तर परब्रह्म राम वशिष्ठा शरण कृष्ण सांदीपानी गुरु केला. नाथबाबा सांगतात, नाथबाबांचं प्रमाण आहे. परब्रह्म होते का नाही राम? कृष्ण वंदे आहे का नाही? जगद्गुरु आहे का नाही? मग सांदीपानीच्या ऋषी काय, सांदीपानी ऋषींच्या आश्रमात काय गेले? गणगळ उगळा. बर, सांदीपान ऋषीनं काय सांगितलं द्यायला? तो नाव घे. जरा बारीक विचार कर बर का. मी तुम्हाला विरोधातून बोलून नाही राहिलो, इतका चिरकून बोलून राहिलो, मला काही मूळ येत नाही. जे तळमळ आमच्या साधू संतांची आहे ना, हा ती तळमळ तुमच्यापर्यंत निरोप देण्याचं काम आमचं आहे. हो, सांगणारे मरून गेले, सांगणाऱ्यांना माल बदलला महाराज. जेवढ्या करता तुकोबराय भाम डोंगर भंडारा डोंगरामध्ये जीवाचं रान केलं ना, बायका पोराचे तुकड्या करता मौत केली ना त्यांनी, कशा करता? त्यांचा परमार्थ सोडून दिला आणि धिंगाणा चालू झाला. एवढ्या करता त्यांनी बायका पोर पाण्याकरता नाही मारले. हो नाही ना, आम्हाला शायनिंग मारा करता नाही, आम्हाला महाराज व्हायची आहो, गुरु व्हायची आहो. तुम्ही उद्या मारायचे आज का मारा ना, काही घेणं नाही आम्हाला, काही घेणं नाही आम्हाला. काही घेणं नाही. तुम्ही उपाशी मारा, तोंड वाचून जा, काही घेणं नाही आम्हाला. आम्ही येऊ, निघून जाऊ, आम्हाला काही घेणं. गाव गेले हनुमान बाहेर. बघा, आपली ओळख सांगू राहिलो बरं का तुम्हाला. आपली ओळख कशाला म्हणतात ते सांगतोय. आम्ही काय हजर अजून. हा, जर रामदेव आहे तर वशिष्ठाला का शरण गेले? कृष्ण जर जगद्गुरु आहे तर संदीपान ऋषीला का शरण गेले? आणि काय सांगितलं असं त्याने? तो नाव घे. बाबा कसं आहे? सवरी अर्जुना हा बोधून भेटी म्हणा, तवरी या साधना भजावेची लागे. अर्जुना, जोपर्यंत तुला ते कळत नाही तोपर्यंत, जोपर्यंत तुझा पुण्याचा उदय होत नाही, जोपर्यंत तुझ्या जीवनात संत येत नाही, तवरी या साधना भजावेची लागे. हा, आपली ओळख आपल्याला होत नाही. देवाचं, देवाचा बाप असो, नाही नाही नाही, होऊ शकत नाही. होण्याकरता तुकोबरायला बाबाजी चैतन्याला शरण जावं लागलं. एकनाथ महाराजांना, जनार्दन स्वामींना शरण जावं लागलंय. नामदेव महाराजांसंग देव जेवत होता, बोलत होता, खात होता, पित होता, झोपत होता नामासोबत. तर बरी त्या नामदेवाला भगवंतांना गैरहजर ठरवलंय. नामा कच्चा बे कच्चा नाही गुरु का बच्चा. नामा, तुला जर माझी ओळख व्हावं असं वाटत असेल आणि जर तुला तुझी ओळख व्हावं असं तर तुला संताला शरण जावं लागल. आणि संत गाजरासारखे कुठं उगत नाही. आता दगड उचलावा तिडं बुवा आहे सदगीर महाराज. जिथं दगड उचलावा तिडं बुवा आहे. पहिले इच्छ निघत होती. तुमच्याकडे काय शे? इच्छच म्हणत शे ना. हा, इच्छूच ना. दगड उचलावा तिथं बुवा आहे. मग आपली ओळख आपल्याला आहे का? आलासी कोटोनिया जाशील कवण्या रे ठाया, घरदार तुझे नोहे अवघी लटकी जमाया. आपण कुठून आलो, आपल्याला करायचं काय आणि या देहामध्ये निघून गेल्यानंतर कुठं जायचं त्याची ओळख संत करत असतात. हा, म्हणून रामाला वशिष्ठांना शरण जावं लागलं. हो, तुम्ही आम्ही ज्याला भसतो ना मायबा, ते सुद्धा कुणाला तरी भसता. बघा ना, सगळ्या देवाचा देव महादेव आहे का नाही? हे आहे, तुम्हाला नाही माहिती, यायला ज्यादा माहिती. सगळ्या देवाचा देव महादेव, सगळ्यात मोठा शेक नाही. हा, त्याच्यापेक्षा मोठा देव आहे का? नाही. बरोबर आहे ना? चला ज्ञानेश्वरी,
कीर्तन म्हणजे तमाशा नाही. सांगितलं बाकी नाही, आई माझी न बाप माझा तिकडे मरतो, तिकडे नको येऊ. नाही 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 नाही. तो माल बदलून टाकला, हरमाल भंगार लोखंड. आमच्या संतांना हा माल नाही ठेवला. नाही 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 नाही, तुला पोटावरी लागेल माणूस आहे तुला माहित नाही. नाही नाही, तू काय धंदे करून राहिला हे तुला माहित नाही. मारी ती जोडी ती तोडी ती निष्ठुर यमाचे किंकर बहु झालं माहित नाही. वर कोण पाहणार आहे? तोय नखरे तू पाशील दमदार. थोडं थांब, तुला माहित नाही अजून. तोय नखरे ना तू पाशील वर. फक्त आम्हाला न्यायला पाहिजे देवान तिड पायाला आपल्या. काय खरं आहे? काय संग यायचं इड भुकासाठी का रे? आगे पोटासाठी ढोंग, आगे पोटासाठी ढोंग, पोटासाठी ढोंग, आगे पोटासाठी ढोंग, आगे पोटासाठी ढोंग. ज्ञानेश्वरीचा अध्याय क्रमांक 1. शास्त्र म्हणजे जवाच्या पत्तरवळ्या नाही. ज्ञानेश्वरी अध्याय 1 ओवी क्रमांक 70 काय सांगते? या गीतार्थाची थोरवी स्वये शंभूवरी. कोण गल्ली बोळातला नाही बरं का? गल्ली बोळातला शंभू नाही सांगितला इथं. बघा बारीक ऐका. या गीतार्थाची थोरवी स्वये शंभूवरी तेत भवानी प्रश्न करी चमत्कारोनी. आई पार्वतीनं प्रश्न विचारला, कोणती साडी घालून जाऊ? गवळी घालू का पिवळी घालू? महादेवाला पांडीवर राहिले की नेता की 8 महिन्यापासून लय डिमांड आहे महादेवाला महाराज. हो लय डिमांड नंबर 1. जाते का नाही? ही तिच्या बोखंडीत तिच्या बोखंडी. आता विचार करा बरं का, मला काय सांगायचंय. जर आपली ओळख आपल्याला करायची असेल तर जरा बारीक कीर्तन ऐका. बघा जाता का नाही? त्या महादेवावर पितळाचं तांब्याचं करून ठेवेल राहतास. असं ना राहत ना? असं राहत का नाही? यायला महादेवच माहित नाही, यायला जातानाच माहिती राहत. तुम्हाला माहिती की नाही? राहत पितळाचं तांब्याचं राहत का नाही? त्याच्यावर ओरिजिनल येऊन बसून द्या बरं. ओरिजिनल पाणी टाक निरेला फुस करता येईल. एकीची टाप एक मध्ये घुसायची. आडानी दुनिया मजन बिना कैसे तरियो, अनाड़ी दुनिया मजन बिना कैसे तरियो, पत्थर का एक नाग बनाया उसकी पूजा करियो. आणि जिंदा निघला तर आणि आम्ही काय देव देव करू राहिलो. मग चालला का? जाणत ये ना, जाणून चालला का नेणून चालला? जाऊ द्या. या गीतार्थाची थोडी विचारली, पार्वतीनं विचारलं, तुम्ही देवाची देव महादेव, तुम्ही देवाची देव महादेव, तुमच्यापेक्षा मोठा देव या विश्वात नाही. मग तुम्ही कोणाचं भजन करता? भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, राम गोविंद देव, राम गोविंद देव, भजन करी महादेव.
त्याने एका प्रमाणात 2 घातले. राम कृष्ण वाचा भाव हा दिवस ध्यानात ठेवा. मला आधी उत्तर पूर्वार्ध सांगून द्या, मग उत्तरार्धाकडे जातो बरं का. हा, पहिला प्रश्न काय होता? महादेव कोणाचं भजन करतो? त्यानं उत्तर दिलं भजन करी महादेव. उत्तरार्धात काय आहे? राम सदाशिव पुजतो, पण भजन करी महादेव कोणाच सांगितलं नाही ना त्याला बहिणा. सांगितलं का महाराज? मला सांगा बरं. नाही सांगितलं नाही ना, फक्त भजन करी महादेव एवढंच सांगितलंय. रामपूजी सदाशिव बरोबर आहे, कारण शिवाच्या नंतर राम अवतार झाला बरोबर. मग राम शिवरामाचं भजन कसं काय करीत? आम्ही म्हणतो श्रीराम जय राम जय जय राम, या आमनेही लावलंय मागून शेपूट. नाही तसं नाही बघा. रामाधिकाचा का महादेवादिसा? महादेवादिसा बरोबर. मग महादेवानंतर त्रेतायुगात राम झाले का नाही? मग त्रेतायुगाच्या आधी महादेव होता ना, मग महादेव रामाचं भजन कसं करी? तुमच्या जरा डोक्यावरून जाईल, पण सांगूनच जातो. जरा बारीक विचार करा. महादेव ज्याचं भजन करतो त्याला काय म्हणतात? ध्यानी बैसोनी शंकर, ध्यानी बैसोनी शंकर. रामदूताचा पुत्र दशरथाचा अनंत युगीचा आत्माराम. आत्मारामाचं भजन महादेव करतो. चला, मला आहे ना 9:15 वाजले. तुम्ही वेळेवर चालू केलं, वेळेवरच संपेल. मी काही लई लोक आले म्हणून धपल्या नाही काढणार. नाही आता मला कुदू कुदू कीर्तन केलं तर काही संन्यास घेणार आहे. जरा बारीक ऐका. जर महादेव पार्वतीनं प्रश्न विचारला त्या ओवीमध्ये 70 नंबरच्या, तिचं उत्तर कुठं दिलं असेल महान ज्ञानोबरायांनी? तिचं उत्तर 18व्या अध्यायातील 1751 क्रमांकाची बोल. हा, क्षीर सिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी नेनो काहीतरी पुरारी सांगितले. जे काय सांगितलंय महादेवानं? जे सांगितलंय त्याला नाम म्हणतात. कलियुगामध्ये मायबाप प्रत्येक युगामध्ये कृतयुग घ्या, द्वापारयुग घ्या, त्रेतायुग घ्या आणि कलयुग घ्या, 4ही युगामध्ये उद्धाराचं साधन एकच आहे, नामस्मरण. वा, नामाशिवाय उद्धार होऊ शकत नाही. नाम कशाला म्हणायचंय? या सगळ्या गोष्टीचा विचार केला. आपण कलियुगामध्ये जन्माला आलो. खूप कमी आयुष्य तुमच्या आमच्या हातामध्ये, बोटावर मोजण्या इतकं तुमच्या आमच्या हातामध्ये आयुष्य आहे मायबाप. आणि आपली ओळख आपल्याला करायची आहे. जर आपली ओळख आपल्याला करायची असेल तर बघा, संतांच्या मार्गाने चला. संतांची संगती मनोमार्ग गती आणि आकळावा श्रीपती येण्याची पंथी आहे. रामकृष्ण वाचा, रामकृष्ण वाचा पूर्वार्ध आहे. रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा. आणि पुढं काय? आत्मा कुठं राहतो? त्याला शेंडी राहते. आत्म्याला हातपाय टंगडे राहते काय? मग आत्मा हा शिवाचा हाताला लागतील. शिव कोणाचं ध्यान जप करतो? हा, नामाचा जप शिव करतो. नामाचा म्हणजे राम नामाचा, दत्त नामाचा, शिव नामाचा. त्याला आडून बोलावं लागत. हा, त्याला कसं आहे, डायरेक्ट बोलता येत नाही. तुमचं लग्न झालं ना बाबा? झालं का नाही? झालं. तुम्ही आता आमच्या आईला तुम्ही नाव नाका मारत होत्या का? आय सकू दे पाणी, आय सकू दे वाढून, असं म्हणत होते का? नाही. जरा बारीक ऐका काय सांगतोय बाई, ऐका. जोपर्यंत आपल्याला लेकरू बाळ होत नाही त्या माणसाला, तोपर्यंत खानाखुना. बरोबर आहे ना? मी शेतात चाललो, तू भाकर घेऊन ये.
तेव्हा खाना खुना होत्या. जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत. ज्या दिवशी देव पावला, 2-4 वर्षानं देव पावला, पोरग पोरगी घरात जन्माला आली. जन्माला आल्यानंतर आपल्याला शेतामध्ये जायचं असतं. वखराला 2 खिलार घेतलेले असतात आणि ते गोठ्यामधून सोडून वखराला झुपलेले असतात. आता आपल्याला जायचंय आवताला, कपाशीमध्ये, पाळ्यामध्ये, काय म्हणतात तुमच्याकडे, कपाशीमध्ये वखर आणायचं आहे त्याला. त्यानं ते बैल झुपले, पण त्याचा जो चावऱ्या आहे तो गोठ्यामध्ये राहिला. आता त्याला तो चावऱ्या घ्यायचा आहे, मग काय करेल तो? हा, मोठ्या पोराचं मोठ्या पोरीचं नाव घेऊन हाका मारी की नाही, बाळ्या मला चावरे दे, बरोबर आहे ना? आवाज कोणाला दिला? बाळ्या कुठे? झोळी आणून कोण देत? बाळ्याची आई. म्हणजे जोपर्यंत देव पावत नाही तोपर्यंत खाना खुना. ज्या दिवशी देव पावला त्या दिवशी बायपास, बरोबर आहे का नाही? आणि आता वय झालेलं आहे, सगळे ढवळे झाले, नातू नातं घरामध्ये खेळायला लागले आणि अचानक पाहुणे आले आणि त्यांना पाणी मागायचंय, बरोबर आहे ना? आय लक्ष्मी पाणी आण. गावा हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, ज्याचे नाव नाही घ्यावे, नाव नाही घ्यावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, हाका मारी ज्याच्या नावे, सगळी सैड्या बायकोला जर नावानं हाका मारता येत नाही तर देवाला नावानं हाका मारता येईल का? म्हणून संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले. सगळे संतांनी एकत्र आले आणि कलियुगामध्ये अल्प आयुष्य असल्या कारणानं, कमी वेळ जीवनामध्ये असल्या कारणानं आपली ओळख आपल्याला होण्याकरता साधू संत एकांत बसून आणि मंथन केलं. कलियुगामध्ये इतकं सोपं साधन, हातानं करायचं नाही, पायानं करायचं नाही, ती गोष्ट तोंडानं करायची नाही, इतकं सोपं नामस्मरण संतानं शोधून काढलंय. आणि ती गोष्ट मायबाप अनंत शास्त्राचा धुंडाळला. वेद मार्गे मुनी गेले, त्याची मार्गे चालिलो, मार्ग दावणी गेले आधी, दयानिधी संत पुढे. हे सगळ्या संतांचं मंथन केलं आणि मंथन केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं, कलियुगी उद्धार सकळांची येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. भगवंताच्या नामानं जीवाचा उद्धार होणार आहे. मग ती काय असेल? त्यावेळेस तुकोबराने अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगितलंय, वचना
ब्रह्मरस घेई काढा. आता ब्रह्माचा रस केला सांगितलं आहे ना मिक्सर मध्ये. ब्रह्माचा आबोला फिटावा, अद्वैत तत्वे तो मज भेटावा. हे आमचं प्रमाण आहे का? शास्त्राचे प्रमाण आहे. साधू संतांचं नाही ऐकायचं, आम्हाला मनाच्या मार्गाने धडकायचं. मनोमार्गे गेला तो तिकडे धडकला. गेला तो तेथेच मुकाला. मनमार्ग गेला तो तेथेच मुकाला. मनमार्ग गेला मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी स्थिरावला तुची धन्य. प्रत्येकाच्या हरिपाठ पाठ आहे की नाही? प्रत्येकाच्या घरादाराशी नकट्या पोराशी सगळ्याला पाठ आहे ना. पाठ असावा का वाट माहीत असावा? तुमच्याकडे काय भानगडशी? पाठ असावा का वाट माहीत असावा? आता मला तुमच्या गावाला धडकायचंय संभाजीनगरकडून, बरोबर आहे ना? मग मला माझ्या इकडचे गावा लागावा की तिकडे गावा लागावा? बरोबर आहे ना? शिवर बंगला लागायला पाहिजे, तलवाडा लागला पाहिजे, नांदगाव लागलं पाहिजे का नाही? मधून घुसलं तर माणिककुंड लागलं पाहिजे. इकडे गाव न लागता मला जर तिकडे संभाजीनगर, जालना, परभणी लागलं तर चुकाली यावर मग फेरा पडे, चुकाली यावर मग फेरा पडे. ब्रह्मरस घेई काढा. ज्ञानोबराय सांगतात, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. ब्रह्मविद्या प्रत्येकाला नाचिकेतानं दिली होती ना. नाचिकेताजवळ आत्मज्ञान होतं. काय याचं गाजराचं नाव होतं? आत्मज्ञान कशाला म्हणतात? आत्मज्ञान, तत्वज्ञान कशाला म्हणतात? तेन तुमसी तस्य तुमसी तत्वमसी कशाला म्हणतात? आपली ओळख आपल्याला नाही, तोच विषय चाललाय. आणि ती ओळख करण्याकरता साधू संताला शरण जावं लागलं. आणि शरण गेल्यानंतर सहजासहजी संत जीवनात येत नसतात. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा कसा, झालो सन्मुख तो कैचा, संत चरण पावलो. मायबाप संतांच्या मुठीमध्ये देव आहे. देव तुम्हाला आम्हाला कळत नाही, असा देव तुम्हाला आम्हाला कळतो का? कळतो? देव कळतो का? आता तुमच्या पुढे जर येऊन देव उभा राहिला तर ओळखता येईल का? लय देव देव करतो ना तू. अय पाठी 4 वाजल्यापासून चालू याचा वाला दांगोडा. हे झोपत नाही, दुसऱ्याला झोपू देत नाही. मी लय करतो, मी लय काय गाजर करतो तू. देव जर तुझ्या पुढे उभा राहिला तर कळल का आपल्याला भाऊ? कळत कळत काय झालं? एक दृष्टांत देतो. गावाला खेटून एक नदी वाहत होती आणि त्या नदीच्या तीरावर महादेवाचं मंदिर होतं. गावाला खेटूनच. आणि त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गावामध्ये ज्या मुलाचे आई वडील वारलेले होते, एक मुलगा होता अनाथ, त्याला कोणीच नव्हतं. आणि असा तो मुलगा लहानाचा मोठा झाला, त्याला काही संसारामध्ये मन रमना. मग त्यानं संन्यास घेतला आणि महादेवाची सेवा सुरुवात केली. लहानपणापासून अगदी त्या महादेवाची अतिशय श्रद्धेनं त्या महादेवाची सेवा करायचा. आणि करता 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 म्हातारा झाला, पांढरे केस झाले, जटापार अगदी वेटोळे झाले जटांचे. अशा प्रसंगामध्ये यावर्षी 8 महिने पाऊस होता. तुमच्याकडे होता? हा, आमच्याकडे बी होता. 8 महिने पाऊस होता आणि अतिवृष्टी झाली, ढगफुटी झाली. आणि तुमच्या तहसीलदारानं फरमान काढलंय,
सतर्कतेचा इशारा दिला का नदीकाठचे सगळेच्या सगळे गावं तुम्ही काय करा, सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करा. त्यावेळेस गावातल्या सरपंच साऱ्या लोकांना हाकून चांगल्या ठिकाणी घेऊन गेला. घेऊन गेल्यानंतर काय झालं, आता त्या गावातल्या लोकांनी सांगितलं आपल्या तिथले स्वामी मंदिरावर तसेच बसेल, तेवढ्या स्वामीला तुम्ही घेऊन या. आता हे गेले, सरपंच गेला तिथे, बाबाजी चला, अहो सारं गाव नेलं, आपल्याला तहसीलदाराचं फोन आलेला आहे आणि सगळे लोक सुरक्षित ठिकाणी घेऊन जायचे. त्यांनी सांगितलं महादेव येईल वाचिनारे, महादेव येईल वाचिनारे. ते सरपंचाला वाटलं आता पार गावात पाणी शिरलंय नदीचं, तर ये म्हणतो महादेव येईल, त्याला मग पिंडीला कवटाळलं आणि सोडीनच त्याला तयार. सरपंचाच्या नाका तोंडात पाणी जायला लागले. त्याला वाटलं जाऊ द्या, मोरद्या गेलं तुम्ही, आपल्याला काय घे नाही, चला आपलं तर वाचा. ते सरपंच आलाय निघून बाहेर, पुन्हा तहसीलदाराचा फोन आला, अहो कोणी गावात तर राहिलं नाही ना. त्यांनी सांगितलंय हो राहिलं, पण काय करावं साहेब, ते माणूस ऐकायला तयार नाही, लई अंगरड जात, समजूनच घ्यायचं नाही, तू राणी मी राणी कोण देईन पाणी, समज मुडेल पण वाकणार नाही, चुलीत जाय कोणाचं काय ते यंगरड ऐकतच नाही, महादेवच महादेवच. तहसीलदारानं काय केलं, ते डोंगर असतं ना, डोंगर तुम्हाला डोंगर माहिती ना, तुम्ही गिरनार डॅम मधले लोक ते थर्मापाल करेल राहत, ते जर त्या डोंग्यामध्ये 2 जण बसतील, असे मिलिटरीचा माणूस बसवला त्याच्यामध्ये, आणि त्या सरपंचाला घेऊन ती गेले तिथं महादेवाच्या देवळात. तेव्हा आजच्या पिंडीला येडा घातला होता पाण्यानं, नदीच्या पाण्यानं पिंडीला येडा घातलाय. आणि मग ते काय झालं, उठलं ते तिथून. आता देवळात पाणी शिरलं ना, ते स्वामी उठलंय आणि स्लॅबवर जाऊन बसलंय. तो महादेव चिन्ह राय काऊन वर गेला. मग आता महादेवाला सोडू, ते डोंगर हलत हलत म्हणजे ते वल्ल मारत मारत तिथे गेले. त्या मिलिटरीच्या सांगितलंय बाबाजी तुम्हाला हात जोडतो, पाय पडतो, याच्यात बसा, चला. नाही महादेव वाचिनार. किती अज्ञान असतं जीवाचं बघा. शेवटी नाही ऐकलंय, ते लोक वापस गेले. पाणी कळसाला लागलंय. महाराज एक एक पायरी कळसाला गेलोय, पहा महादेव वाचिन कळसापर्यंत गेलं. शेवटी तहसीलदाराचा फोन आला, कसं झालं त्या माणसाचं. त्याने सांगितलं महाराज ते यायलाच तयार नाही, आम्ही तरी काय करावं. स्वतः तहसीलदारानं हेलिकॉप्टरमध्ये बसलंय, हेलिकॉप्टरमध्ये तहसीलदार बसलाय, सरपंचाला घेतलंय, कोणत्या देवळात हे चला, कोणत्या देवळात हे चला. तिथपर्यंत आले, महादेवाच्या देवळापर्यंत कळत चमकत होता आणि बॉलट केलं. तहसीलदार म्हणतात स्वामी तुमच्या पाया पडतो, आता जर हे शेवटचा चान्स, आता जर तुम्ही याच्यात नाही बसले तर तुमचे दावे तेरवे आम्हालाच घालावं लागतो. यंगरटजात समजून नाही घेत. त्यांनी सांगितलं नाही महादेव येणारच. अशी पाण्यानं उसंडी मारली तहसीलदारा देखत कळसा सगट गो खाली गेलाय, उचकलंय, गेलं वर. वर गेल्यानंतर भांडायला लागलं महादेवासमोर. तुम्हाला कळत नाही, जमारा गेला, भक्ती करता करता इतकी तुमची भक्ती केली, इतके तुमचे उपास तपास केले, एवढे तुमचे शिवपुराण वाचिले, तुम्हाला दया काऊन आली नाही माझी, तुम्ही मला वाचायला काऊन आले नाही. देवानं मी त्याचं एक ओढून दिलं. हा बोल, तुला किती बोलायचं, सारं बोलून दिलं. अगदी थंड झालं बोलून बोलून. म्हणे राजा पहिले सरपंचाच्या रूपात मीच आलो होतो, सरपंचाच्या रूपात मी आलो, तुला कळाला नाही. नावाण्याच्या रूपात मीच आलो, तुला कळाला नाही. शेवटी तहसीलदार होऊन मी आलो, पण तुला कळाला नाही. कळाला का? कळतो देव? कळू शकत नाही. देव कळावा असं वाटत असेल तर पहिले मी कळाला पाहिजे. गुरु करावा बळकट, त्याचं धरावं मनगट. प्रश्न विचारायचे 2, पहिले सांग मी कोण, नंतर सांग देव कोण. कशाला म्हणतात देव देव? हातापाया टांगड्याचा आज काय देव? देव हातापाया टांगड्याचा जवा कारू पुढाय कधी कधी, हा देव येणे भावी बदती, बिघडली आटा किती नाही म्हणून. अरे तुम्ही आम्ही देव असून देव कळत नाही तुम्हाला मला. आणि मदची माझी असता, जेणे मी दुरी होय पंडू सुद्धा, ते पुण्य ऐसे म्हणता जीवनात तुटे काही. आपली ओळख जर आपल्याला
करायची असेल, आपली ओळख आपल्याला होऊ शकत नाही, आपली ओळख आपल्याला करायची असेल, अभंगाचं दुसरं चरण. विठोबाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे नाम विठोबाचे नाम विठोबाचे आणि कवाचे नाचे आणि कवाचे नाचे पथनाम विठोबाचे पथनाम विठोबाचे पथ्य नाम विठोबाचे कशाला म्हणतात नाम? तुम्ही आम्ही ज्याला नाम म्हणतो ते आकाराला ठेवलेलं असतं त्याला नाव म्हणतात. जे आकारात मोडत नाही त्याला नाम म्हणतात. बघा जरा बारीक विचार कर बरं का. ज्या दिवशी राम कौशल्याच्या पोटी जन्माला आले त्या दिवशी काही कटआउट लावून आणले होते की त्याने रामान का गोंधून आणलं होतं हातावर? हा चला ज्ञानेश्वरी. उपजल्या बाळकासी नाव नाही तयापासी ठेवी लेणी नावेसी हो देत उठी. तुम्ही आम्ही सकाराम तुकाराम गणपत संपत कमल विमल सुमन कटआउट लावून आणलं काहीच्या पोटातून. नाम कशाला म्हणतात ते सांगतोय बरं का. पथ्य नाम विठोबाची नाम कशाला म्हणतात? जे आकारात मोडतं त्याला नाव म्हणतात, जे आकारात मोडत नाही त्याला नाम म्हणतात. परिसृष्टीच्या उपक्रमात पूर्वी गाविरुत्तमा विडायचा ब्रह्मा ऐकला होता मद ईश्वराची ना ओळखी तो थुरू केला एके नामी जनी. कशाला म्हणतात ना? आम्ही आकाराला नाम म्हणून राहिलो. माय बाप आकाराला कस काय नाम होत? दिली तिळांजुळी कुळ नाव रूपासी शरीर ज्याचे त्याशी समर्पिये रे. अरे आकाराला नाव आहे, निराकाराला कुठं नाव आहे? याला नाव म्हणतात. ज्ञानदेव बापूसे निवृत्तीचे झाड ज्ञानदेव बापूसे निवृत्तीचे झाड ज्ञानदेवा पुसे निवृत्तीशी झाड गगनाहुनी वाढ नाम आहे. मग नाम कशाला म्हणतात? परत तिथं जा. मायबाप जी गोष्ट नैनन चिंदंती शस्त्राने नैनंद हती पावकाहा जी गोष्ट येत नाही जात नाही ती कालही होती आजही आहे उद्याही राहणार आहे त्या गोष्टीला नाम म्हणतात. आणि ते नाम ओळख करून देणारा जगामध्ये नाही मिळू शकत. जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे, जगाच्या बाजारी सर्व काही मिळे. हरी हे दुर्लभ हरी ते नाम, हरी हे दुर्लभ
सत्कर्माचं मिळेल, उद्धाराचं मिळणार नाही. उद्धाराचं मला अंत काळाला ते जमलं पाहिजे. मी जो परमार्थ करतो कळू येईल अंत काळी प्राण प्रयाणाचे वेळी. हो, मला ज्यावेळेस या कुडीमधून प्राण काढायचा आहे, निघून जाणार आहे. प्राण जाता निघोनिया, प्राण जाता निघोनिया, देह माती होय. माणसाच्या आयुष्यात आहे तरी काय. या देहामध्ये आत्माराम रात्रंदिवस आपल्यामध्ये येतो मायबाप आणि जातो. त्याची ओळख सद्गुरुनाथ करून देतात. सद्गुरु वाचूनी सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. म्हणून प्रभू रामचंद्राला सुद्धा वशिष्ठांच्या आश्रमामध्ये जावं लागलं. गोपाल कृष्णाला सुद्धा संदीपान ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन स्वतःची ओळख करून घ्यावा लागली. आणि त्यावेळेस त्याला कळतंय. तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य आले. तुकाराम महाराज सांगतात, अनु रेणू या तुकडा. आणि तुका ते पुढच्या दाराने आले होते, आपण मागच्या दाराने आलो होतो काय. अरे या सामान्य जीवाला सारायचा अनुभव आहे. तुमले कितना अंडरूशे कळते ना तुम्हाला. तुम्हाला जायरण यस आपल्याला एक आसन दोन आसन बरोबर आहे ना. मग आपले पोरं खरे खरे बरोबर. आपली बायको आधार कार्ड पॅन कार्ड सारं खरं. आणि साधू संतांची अभंगवाणी काय जेवाच्या पत्तरवाळा आहे का. आमच्या संतांची अभंगवाणी सुद्धा खरीच आहे. पण सांगणारे मरून गेले मायबाप. सांगणाऱ्याच्या डोक्यामध्ये नाही राहिला उद्धाराचा मार्ग. म्हणून नामदेवाला सुद्धा पंढरपूर सोडून औंढ्याला जावं लागलं, स्वतःची ओळख करायला आणि देवाची ओळख करायला. ज्यावेळेस विसोबा खेचराच्या चरणाला नामदेव महाराज लागले आणि नामदेव महाराज विचार करताय, अरे ज्या महादेवाच्या पिंडीवर पाय ठेवून बसलेले विसोबा खेचर नामदेव महाराजाला पाठवलंय पांडुरंगानं. आणि नामदेव महाराज ज्यावेळेस त्या औंढ्या नागनाथाच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर विसोबा खेचराचे पाय पिंडीवर बघितले. आणि बघितल्यानंतर नामदेवाला वाटलंय काय भानगड, ज्याला गुरु करायचं ते दे पिंडीवर पाय ठेवून झोपलंय. त्यांनी सांगितलं, नामा एक काम कर, जिथं देव नाही तिथं ठेव. नामदेव महाराजांना पाय उचलले, सगळ्या दिशेला फिरून झाले. जिड पाय ठेवावं तिथं पिंड तयार होत होती. त्या नामदेवाला वाटलंय भानगड काय झाली, याय ना काय जादू मंत्री येतं काय यार, तिथं ठेव. नामदेव महाराजांनी सांगितलं, माझ्या डोक्यात देव नाही. नामदेव महाराजाला अनादी काळाची असलेली परंपरा गोष्ट नाम म्हणतात. त्याला नाम जीवाचं आणि शिवाचं अंतर कमी करण्याचं साधन नाम आहे. ते हातानं करायचं नाही, पायानं करायचं नाही. वैखरी वाणी सुद्धा तिथं चालत नाही मायबाप. या वैखरी वाणीने सुद्धा नामस्मरण चालत नाही. मराच्या टायमाला पॅरलेसचा अटॅक आलेला आहे. पॅरलेसचा अटॅक येतो का नाही, पॅरलेसचा अटॅक आलेला आहे. त्याचं तोंड वाकडं झालेलं आहे, 90% शिबेड झालेली आहे. तेव्हा तो कशानं नामस्मरण करेल. तेव्हा आता हाय 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 होतं का नाही होतं. मग तो कोणतं नामस्मरण करण, कसं नामस्मरण करेल का, करू शकतो का तो. मराच्या टायमाला त्याला तर यम दिसा द्या. मराच्या टायमाला पाप करुणी पापी म्हणूया तैरा वैरा पळतैर. काय काय केलं भल्या माणसा देवाला सारं कळतैर. मराच्या टायमाला त्याला सगळी कुंडली डोक्यापुढे येत असते. आणि कुंडली डोळ्यापुढे आल्यानंतर त्याला ते दिसत असते चित्र. मग ते आरडाओरडा करतय, जीभ फाडीतय, तोंड फाडीतय, डोळे फाडीतय. मराच्या टायमाला मराच्या टायमाला चांगले चांगले बोला लोक फाशी घेऊन मरून राहिले. हा तो परमार्थाचा रिझल्ट आहे का. अय तुला देव कळाला नाही, आप मरे तो मरे यजमान खुले के मरे. तुला देव कळाला नाही. आमच्या तुकोबराच्या घरी 18 विश्वदारिद्र्य होतं तरी त्याला फाशी घ्यायची वेळ नाही आली. तुझ्यावर का पाळी आली. केले कर्म झाले त्याची भोग आले. चालले बघा, जे जे कर्म करू माय बाप ते आपल्याला फेडावंच लागतंय. म्हणून जीवनामध्ये बघा, नामाचं प्रतिचय महत्व संताशिवाय कळत नाही. संत जी गोष्ट आपल्याला ओळखीची करून द्या. बघा, ती हाताने करायची नाही, पायानं करायची नाही, वैखरीनं करायची नाही. कशाने बघा, 17व्या अध्यायात चला. ज्ञानोबरायाच्या ज्ञानेश्वरीच्या 17व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराय वर्णन करतात. दवडून श्वासोश्वास वायाची किदती उपवास का धुमाची घास अधोमुखे.
श्वास खाली चालले आणि देव आमचा चालला. मराच्या टायमाला या देहामध्ये 9 द्वार आहे, बरोबर? 9 दार उघडे का नाही? 9 द्वारे पुरे दे. या देहाला 9 दार आहे, ते उघडे. 9 दारातून जर जीव गेला, बारीक आहे का? तुमचं भाग्य चांगलं, चुकून रॉंग नंबर लागेल माझा. हा, एक कल्पंती तुम्हाला ऐकायला मिळणार नाही, कल्पंती ऐकायला मिळणार नाही. बघा काय सांगत होत तुम्हाला, दर्शक राहिले तर 9 दार आहे, बरोबर. धन्यवाद तुम्हाला, नमस्कार. बरोबर आहे, अशी खानदानी ऐकणारी पाहिजे हो, नाही तर तू भूक तुला तारीख देईल जाय दे. यायला काही घेणं नाही. हे जरी न ऐका दुसरा येईन, हे जरी न ऐका तू कालच्या पेक्षा दाबून बांधून घे, त्याला काय घे नाही. एका जनार्दनी आमचे काय बाजाईल. बघा मग 9 दार उघडे, माहिती ना? 2 डोळे, 2 नागपूर लाईन 4, 2 कानपूर लाईन 6, तोंड 7, 8, 9. 9 दार उघडे आणि 9 दारातून जर गेला, जाऊ नये पण गेला, समजून चालायचा. यमाचा पाहुणा प्राणी होय, यमाचा हरी विना जन्म नरकाची पैदाना, हरी विना जन्म नरकाची पैदाना, हरी विना जन्म. कशाला म्हणता हरी? कशाला म्हणता हरी? राम माहितीये, तुम्ही आम्ही राम कृष्ण हरी म्हणतो, बरोबर आहे, बरोबर आहे, त्यात काही शंका नाही. राम माहितीये, जरा बारीक ऐका. राम माहितीये, रामाचे वडील दशरथ, आई कौशल्या, मुक्काम पोस्ट अयोध्या, बरोबर बरोबर. कृष्ण माहिती आम्हाला, वसुदेव म्हणा, देवकी म्हणा, बरोबर आहे ना? मुक्काम पोस्ट गोकुळ म्हणा, तुम्हाला जिथं लावायचं तिथं म्हणा, बरोबर आहे ना? हरीचा पत्ता दाखवा मला. हरी कुठे आहे? विठ्ठलाला हरी नाही म्हणा, त्याला विठ्ठल म्हणतात, पांडुरंग म्हणतात. हरी तिथं नाहीये. नाही 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 नाही, हरी ओळखाय करता संत लागतात. हरी गुप्त आहे, एका जनार्दनी हरी हा उघड्याची ओळखावा, गुप्तची ओळखावा. मग हरी ओळखण्याची रीत काय? तुमच्याकडं तूप करतात ना, तूप करता का नाही? त्याला सत्यनारायण घालायला लागत. दुधाचं तूप करायला काय करायला लागतं? 16 सोमवार करायला लागत. तुमच्याकडे शे का 16 सोमवार शे आहे का? तुमच्याकडे 16 सोमवार आहे ना? हा, तुमचं आमचं सारखं शे. मग आता जर त्या दुधामध्ये तूप आहे, त्याला काय करावं लागत आहे? त्याला तापावं लागत. त्याच्यामध्ये काय घालावं लागत? यंड सल्फा. काय घालावं लागत त्याच्यात? विरजन. विरजन घालावं लागतं. विरजन घरातलं चालत नाही, शेजारनी कोण आणावं लागतं. माझ्या ग गुरुन मला ग बाई निलय कांत. ऐका, मुक्ताईचा अभंग आहे. माझ्या ग गुरुन मला ग बाई निलय कांत, ज्ञानाचा वाग लाविला हृदयात. देहामध्ये विरजन घालावं लागत आहे. जसं दुधामध्ये विरजन घातल्यानंतर त्याच्यात बदल होतो, तसं देहामध्ये सद्गुरूंना ज्यावेळेस ये हृदयचे ते हृदय घातले, हृदया हृदय एक केले, द्वैतना मोडता केले अर्जुना आपणा. काय सांगितलंय? काय सांगितलंय गुरुना? गुरुला काय धोत्र गोळा करायचे काय? पाशा घ्यायच्या का त्याला तिकडे? बघा, गुरुची क्रिया बघा, दुधाची क्रिया आहे, तशी देहातल्या देव ओळखायची क्रिया आहे. उसात साखर आहे का नाही? मग ते टिपरू घ्यायचं आणि खलबात्यात कुटायचं. बापानं ठेवलं काय साखर? जर उसात साखर आहे, जशी उसात हो साखर, तसा देहात हो ईश्वर.
देहातला देव कळाय करता रीते चला ज्ञानेश्वरी. अरे आमचं ऐकू नका रे बावळट लोकायचं. आम्ही पोटावरी लागलेली लोक नाही 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 टाळा बसू द्या नाही आम्ही तुम्हाला नाही. जोपर्यंत तुम्ही अज्ञानी आहे तोपर्यंत आमचं चांग भलं. ज्या दिवशी तुम्ही हुशार होशाल त्या दिवशी तुमच्या हुशाला वारे आम्हाला द्यावा लागते. पण तुम्ही अज्ञानी हेच आमचंच काम आहे. आम्ही तुम्हाला अज्ञानी ठेवू राहिलो. बघा जसं दुधामध्ये विरजन घालावं लागतं तसं देहामध्ये नाम घालावं लागतं. ज्ञानदेवा म्हणे मी चाडे सद्गुरुना केले कुढे. अरे माता हात ठेवून पुढे बीजाची वाहिले. सापडविली वाटे जाता गंगा स्नान. 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 सापडविली सापडली नाही. लोक सापडली वाट कुठं हरली होती. सापडली नाही सापडविली वाटे. सापडल्याशिवाय शोधल्याशिवाय सापडणार नाही माय बाप तुम्हाला आम्हाला. हृदयात देव आहे ओळखण्याची रीत काय. हृदयातला देव कळायची रीत काय. दुधातलं तूप काढायला रीत आहे का नाही. मेंटल माणसाला बी कळत आहे. दुधात विरजन घालावं लागत आहे. देहातला देव कळाय करता काय घालावं लागत. ज्ञानेश्वर महाराज सांगतात माझ्या सद्गुरु निवृत्ती दादानं कर्णपटलाचं चाडं केलं. मस्तकाची पांबर केली आणि अद्वैत तत्वाची पेरणी केली. आणि अद्वैत तत्वाची पेरणी केली. मस्तकी तो जाना काय ठेवलाय काय सांगितलंय डॉक्टर आठवलं. जो ओरिजिनल ब्रह्मनिष्ठ आणि स्तोत्रीय असतो ना त्याच्या अंगामध्ये 239 लहरी असतात. आणि ज्यावेळेस त्यांना ती कृपादृष्टी केली ये हृदयचे ते हृदय घालण्याकरता रीत आहे. हो जो निर्गुण निराभास परंपरा आहे. आदिनाथ उमा परंपरा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ परंपरा आहे. त्या परंपरात मोडून टाकल्या. राम माहिती कृष्ण माहिती हरीचा पत्ता सांगा ना मला. कोण कशाला म्हणतात हरी. कुठे हरी. आणि तो हरी प्रत्येकाच्या ऐका भागवतात चला. आत्मा परमप्रिय हरी त्याचा नाम कीर्तीचा अर्शभारी. नित्य नवी आवडवरी सभायाभ्यंतरी हरी प्रकटे. चुकल या मायपुता संकटी एकाकी बहुकाळे झाली विटी. संधी माझी उठे अनिवारुदन. आत्मा हरी आत्म्याला हरी म्हणतात. आणि तो हरी ओळखण्याची क्रिया एक हरी आत्मा जीव शिव सोम वाया तो दुर्गमन घाली म्हणून तो कळाय करता जीवनामध्ये सद्गुरुनाथ यावं लागतात. आणि सद्गुरुनाथ आल्यानंतर ते रीत जीवाला देतात. ती गोष्ट हातानं पायानं वैखरीनं करायचं नाही. कशानं करायचं हरी कशानं करायचं ते. अरे स्वतःला भजन करणं गड्या तू स्वतःला भजन कर. स्वतःला भजन करणं गड्या तू स्वतःला भजन कर. आता एखाद्या माणसाला घर घर लागली
मी म्हणलो होतो ना तुम्हाला, आल्या आल्या म्हणलं होतं ना, अलग लक्षात असं राहते. कीर्तन आमचा खानदानी धंदा नाही. नाही 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 माझ्या 96 पिढ्यात कोणी कीर्तन करणार नाही. दिवसभर मला तिकडे मारावं लागत आहे. संध्याकाळी सद्गुरूंनी सांगितलं धर्म करता फेटावा. इतक्या लांब उठत बसत घर पुसत आलो ना. नाही 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 सगळ्यालाच ही गोष्ट कळायला असं नाही. आस्तेची या महापुरी रिगतात कोटीवरी परिप्राप्तीची या पहिला ती विपाईला नाही कळू शकत मायबाप. नाही ही गोष्ट कळायला बहुत सुकृताची जोडी. जन्म जन्मी आम्ही बहु पुण्य केले. अनेक जन्माचे सुकृत पदारी, अनेक जन्माचे सुकृत पदारी, अनेक जन्माचे सुकृत पदारी, अनेक जन्माचे राजामुखी पैसा तुमच्याकडं सोनं माहिती नाही. इथं ए मावल्या हो तुम्हाला सोनं कोणाला नाही आवडत. सोनं एक दिन बोटवर करा म्हणून तिचा पुतळा बांधू आपण राम मंदिरापुढे. अरे सगळ्याला सोनं आवडतं पण साऱ्याच्या नशिबात आहे का. अय बेंटेक्स काऊन घाली ती त्या नशिबात नाही. नंग चोटाचं काम नाही सोनं घेणं. नंग चोटाचं काम आहे सोनं घेणं नाही. तिकडे खानदानी माणूस लागतो दामवान असलेला. बरोबर आहे ना. हा तसं नाम जीवनात यायला कोट जन्माचं पुण्य लागतं. इथं नमचोटाचं काम नाही. तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येड्या गवायाचे काम नाही. नाही नाही नाही. अरे ज्या आईच्या पोटी जन्माला आलो ना तिची कुश सुद्धा पवित्र असली पाहिजे. फुकट नाही रे, फुकट नाही ना. तू रात्रंदिवस 3-3 कीर्तन कर. नाही नाही तोंड वाचून नाही गेला ना मी तुझ्या घरी कच्च्या गाड्यानं पाणी भरतो. नाही 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 लय महाराजपणाचा आणू नको तू. नाही ना नाही ना. मराच्या टायमाला घरघर लागते का नाही. कीर्तन सुटाच्या व्यापात आलं जरा विचार करा, बारीक विचार करा. मराच्या टायमाला घरघर लागते की नाही तुमच्याकडे. हातपाय थंड पडत की नाही. हातपाय थंड पडत द्या पार इथपर्यंत गेलं का. हा आता घर का दर्शक राहिली इथं दुख 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 कुठं राहिले दर्शक राहिले राहते की नाही. ते तोंड आ करतय डोळे फाडीतय का नाही. मग कानाची चाफी पडत द्या ना तुमच्याकडे पडत खाली. कानाची चाफी पडली कापू म्हणतो आता इथपर्यंत गेलं ते तोंड वाशीत राहते. तुमच्याकडे काय करतायत त्याला शिपाच म्हणते ना. शिपा दूध होती द्या का नाही त्याच्या नाड्यात होती द्या का नाही. मग तर पुरीच्या पिऊन मेलय आणि मराच्या टायमाला गिरगाईचं दूध बालशा शिवायचे व त्याचे नव्हते जितेचे पित्र. छत्रपती शिवाजी महाराजाला मातीत घालणारे आम्हीच. धर्मराजाचे संभाजी राजाचे डोळे काढणारे आम्हीच. ज्ञानोबा तुकोबाची माती करणारे आम्हीच. दुसरी अवलाद नाही. खपून घातले ते मातीत. त्याच्या परमार्थाशी घेणं नाही, त्याच्या कशाची घेणं नाही, फक्त शायनिंग माराशी घेणं नाही. मराच्या टायमाला बघा जरा बारीक विचार करा. घरघर लागलेले असते, कानाचे छापे पडलेले असतात, आ करत असतात, सगळं बुचकं येऊन बसेल राहत. सगळं बुचकं कळत ना तुम्हाला. सगळं बुचकं गज भरेल राहतंय आणि तेवढ्यामध्ये सगळ्या पोरी म्हणजे भाई शिप द्या. ही चमचा होती तर ती चमचा होती, ही तिच्या बोकांडी ती तिच्या गिळीत का नाही. गिळीत जेव्हा गिळायचं होतं तेव्हा दिलं नाही. जिथे बाप को रोटी न देवी मरे बात पचताई. मुठ भर चावल छत पर फेंके कौवा बाप बनाई. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. अनाड़ी दुनिया भजन बिना कैसे तरियो. वाचायचा सपाटा चालतो. गिळीत कधी गिळीत जात खाली इडच गुथेल राहत. ते इडच गुथेल राहत आणि आपला सपाटा चालूच. दे बाई लहान पोरगी राहती ती उठत बसत घर पुसत येईल राहती. बरी झाली आली तू देतोय नावाची शिप राहिली.
तिला काही करायचं नाही राहत, तिने काही इस्टेट वाटून गेलं, तिला काय घेतलं. तिने एक मोठा चमचा भरला आणि त्याच्या नळ्यात वाटला. ते कुठं गुतलं? ते श्वास नलिकेत गुतलंय. कारण सगळी 99% बॉडी खराब झालेली होती, फक्त एकच क्रिया चालू होती. काय चालू होती? बरोबर आहे ना? बरं, मी चांगलं भुकू राहिलो. बरोबर आहे ना? श्वास चालू राहतो का नाही? अय, देव जवळी अंतरी भेट नाही जन्मवरी. ज्यावेळेस शेवटची शिप वतल्या जाते, शेवटचा चमचा वतल्या जातो, अरे निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, निघून गेला वारा, खाली राहिला पसारा, खाली राहिला पसारा, निघून गेला वारा, 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 निघून गेला वारा. जे निघून गेलं ते ओळखीचं केलं का? जे निघून सगळ्या निघत गेलं का नाही? म्हातारा सगळ्या निघत गेलं का नाही? मग काऊन धरून नाही ठेवलं? अरे जे निघून गेलं ना ते ओळखीचं करा, त्याला देव म्हणतात. आणि तो देव तसा कळत नाही. हे प्रमाणे यायला सगळे नवीन आहे आज. हे माई बगलातले प्रमाण नाही, हे सगळे गाथ्यातले प्रमाण आहे, पण माथ्यात उतरत नाही. हा बघा, आतलं जे होतं ते निघून गेलं का नाही? मग जे निघून गेलं त्याला ओळखीचं केलं का? कसं बोटानं दाखवू तुला जे अनुभव गुरुच्या बोला, कसं बोटानं दाखवू तुला जे अनुभव गुरुच्या बोला, जे अनुभव गुरुच्या बोला, कसं बोटानं दाखवू तुला जे अनुभव गुरुच्या बोला. दाखवता येतं का ते? नाही दाखवता येत. तो देव दाखवण्याची क्रिया संताच्या मुठीमध्ये. हरी प्राप्तीसी उपाय धरावे संताचे. संत मरून गेले, संत मरून गेले. आमच्यासारखे शायनिंग मारणारे पुढे आले. जर आपली ओळख करायची असेल, नामाशिवाय आपली ओळख होत नाही. ज्यावेळेस ते नाम, बघा ना, कीर्तन करीशी तरी कीर्तनकार उजी, परी वैष्णव नवजी अरे जनाब. कथा करीशी तरी कथाकारच उजी, परी वैष्णव नवजी अरे जनाब. गायन करीशी गुणीजनच उजी, परी वैष्णव नवजी अरे जनाब. तीर्थयात्रा करीशी तरी कापडीच होती, परी वैष्णव नवजी अरे जनाब. हे सगळं करीशी. आता ही मी आलो ना, आल्यापासून मी पाहतो ज्या एका ताईचा इतका उजाड पडेल, लाईन गेली तरी ती चमकत होती. इतकी गोरी पान धमाक, विचारू नका. लाईट बंद करावं तिचा उजाड, इतकी गोरी पान माझी ताई. ऐका बरं का, आमचे कीर्तन ऐकायला 1 किलोचे भेजायला का, नाही तर डोक्यावर जाते कीर्तन. कुठून आणलं का नाही बुवा जाधव भाऊ? कुठून आणलं तुम्ही? हे कुठं सापडाय तुम्हाला? बघा, तिच्या अंगावर 2 किलो सोनं आहे, 2 किलोच. तिच्या अंगावर 50,000चा शालू आहे. तिच्या अंगावर गुरी गोमती चिकनी चोपडी सगळी आहे. तिला काय काढी लावायची का? तिच्या नाकावर म्हशीनं पाहिजे. काय करावी ती 32 लक्षाने, काय करावे 32 लक्षाने, नका नाही ते देवाया गे, नका नाही ते वाया गे, काय करावे 32 लक्षा, काय करावे 32 लक्षा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत देवदेव चाललाय. नाही ना माई, देव भावाचा भुकेला हाच दुष्काळात याचा. हो, देव भावाचा नाही कुणाच्या बापाचा. हो, सर्वांनी प्रेमपूर्वक भजन करू. विठोबा रखुमाई,